मुझे मुझे पता है इसके पहले क्या हुआ, ठीक है। इस शहर से उतना मैं ताल्लुक रखता हूँ, उतना उतना प्यार रखता हूँ, इसलिए मैंने होने भी नहीं दिया। ये भी आपके मालूमात के लिए मैं बता रहा हूँ। मैं कहीं ओपन प्लेटफॉर्म पे आके ये नहीं बता सकता, बट मेरा जिस डेट पे मैंने ज्वाइन किया है उस डेट से लेके आज तक एक भी ऐसा वाकया नहीं हुआ जहाँ पे मैं 5 मिनट में नहीं पहुंचा। वहां पे हमारे पीआई बाद में है, मैं पहले जाके पहुंच के निपटा के, बाकी दुनिया में क्या हो रहा है हमसे कुछ लेना देना नहीं। इस शहर को अमन और शांत रखना वही हमारा काम है। हमारे बीच कोई गंदगी फैलाएगा भी नहीं और फैला भी नहीं सकता, और फैलाएगा तो हम खड़े। मैं इतना बोलूंगा, मैं जब भी जाऊंगा जाने तक कोई कोशिश करके देख ले, और कोशिश करेगा भी तो भी 5 मिनट, ये मैं बोल रहा हूँ। कल भी हमने रूट मार्च आयोजित किए काफी सारे। उस दिन भी मैं क्रांति चौक पुलिस स्टेशन के एरिया में सभी व्यापारीगण और सारे यहाँ के नगर सेवक, सारे पॉलिटिशियन और सारे यहाँ के जो अच्छे लोग, शांतता कमेटी के लोग हैं, उनको यहाँ पे बुलाया गया था। उनके साथ मीटिंग ली गई। शहर पुलिस का यही सबको दरख्वास्त है, ये मैसेज है कि हम सब लोग इकट्ठा मिलजुल के एक साथ रहेंगे और तभी हम इस शहर में शांति और अमन बरकरार रख पाएंगे। सभी से दरख्वास्त है आप लोगों से कि कोई भी गलत कोई मैसेज फैलाता है, कुछ गलत जिससे हमारे शहर का नुकसान हो, ऐसी कोई हरकत करने जाता है, तो सभी से दरख्वास्त है कि आप तुरंत हमें इत्तला कीजिए पुलिस को और हम उस पर कार्रवाई करेंगे। थैंक यू। टाइम के लिए कुछ बताएंगे बढ़ाने में, वो बात करते हैं, हम सभी से डिसाइड करेंगे। जो ट्रैफिक होता है तो उसके लिए क्या करेंगे? उसके लिए हम नियोजन कर रहे हैं, ट्रैफिक डिपार्टमेंट के डीसीपी से बात करेंगे। नागपूरची एकाची घटना त्या अनुषंगाने त्याची चर्चा करायची काही तुमच्या चर्चा सलीम शेख क्या करते हुए बताओ सर, मैं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का महाराष्ट्र का जनरल सेक्रेटरी हूँ। राष्ट्रवादी सलीम शेख सेकंड गेट सदर जिसमें व्यवहार पंडित मिलन सेंटर। संजू कांगरे व्यापारी महासंघ अध्यक्ष मोठ्या पदावर किराणा दिलीप जोगलानी औरंगाबाद कापड व्यापारी संघ सेक्रेटरी पैठण गेट रेवडी असोसिएशन अजी सबुश शरदिश यूसुफ मुकाती रोटी सेवा ट्रस्ट का अध्यक्ष प्लस पैठण गेट एसोसिएशन के सदस्य विश्वनाथ देवरा कैशियर औरंगाबाद क्लॉथ मर्चेंट एसोसिएशन। अरे भी ये रेगुश मोहम्मद इजाज आशीष शेष पैटर्न गेट साजन सरिता यार बाबा राष्ट्रवादी कांग्रेस हफीज अली ग्रुप अध्यक्ष व्यापार एक्शन कमेटी का सामाजिक संगठन। संदीप तरटे अध्यक्ष लहर बाबा समीर राजूरकर माजी अध्यक्ष शेख मैसेज पढ़ेंगे। ये राजेंद्र दामे शिवसेनेचा उपशहर मैं सेक्शन बी, मेरा पैटर्न गेट में कपड़े की दुकान है और छोटा सा मैं सोशल वर्कर हूँ। अजी अब्दुल्ला पैटर्न गेट मस्जिद सदर अजय बंटी व्यापारी महासंघाचा उपाध्यक्ष सजावट नमस्कार, मी नितीन बगाटे, डीसीपी झोन 1-2 दोन्ही झोन आहेत सध्या माझ्याकडे, आणि आमचे पी आर नत्रापर ओळखत असाल क्रांती चौक माने साहेब उपस्थित, भाऊ सगळ्यांचे परिचित काका आमचे इथे उपस्थित सर्व माननीय, जे अजून बरंच मोठा हॉल घेऊन हॉल भरायला पाहिजे होता माझ्या मते। व्यापारी जे संघ आहे व्यापारी तुम्ही सगळे एकमेकांना ओळखत असाल,
मध्ये मध्ये कधीतरी काही मिरवणुका असल्या, बंदोबस्त असला की आपल्या भेटी होत राहतात. बऱ्याच जणांना खूप पर्सनली मी चांगलं ओळखतो, तेही मला ओळखतात पर्सनली. पण बऱ्याच जणांशी ओळख नाहीये. तर एक ओळख म्हणून आणि आता सध्याची परिस्थिती आपण बघताय, थोडी गरमागरमीची परिस्थिती आहे. विनाकारण सोशल मीडियावर वेगवेगळ्या जसं की व्हॉट्सॲप इतर माध्यमांवर बरेचसे चुकीचे मेसेजेस पसरवले जात आहेत. छोट्या छोट्या कारणांवरून विनाकारण सामान्य माणसामध्ये मला वाटत नाही की एकमेकाच्या विरुद्ध काही तेढ असते, काही प्रॉब्लेम असतो. विनाकारण कोणीतरी हे समाजकंटक काहीतरी मेसेज पसरवतात, प्रक्षोभक भाषणं करून समाजामध्ये तेढ निर्माण होती. त्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत होतं. खास करून आपला जो व्यापारी वर्ग आहे त्यांच्या व्यापारावर परिणाम होतो. हॅलो. व्यापारी वर्ग जो आहे आपला, त्यांच्या व्यापारावर परिणाम होतो. आता आपलं शहर बघताय आपण, जवळपास एक 50 ते 70 हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट आपल्या शहरात आणि जिल्ह्याला लाभलेली आहे. मोठमोठ्या इंडस्ट्रीज इथे येणार आहेत. उद्या ते आपण जर आता 30 वर्षापूर्वी हेच पैठण गेटचं मार्केट असेल किंवा गुलमंडीचं मार्केट असेल आपण बघताय, ते 30 वर्षापूर्वी कसं होतं आणि आता कसं झालंय, फार बदल झालेला आहे. दिवसेंदिवस हा बदल होत राहणार आहे. थोडंसं मार्केट अजून मॉडर्न होणार आहे. तुमचे मार्केटला येणारे जे लोक आहेत, आता मी ते टोयोटा कंपनी जे आहेत त्यातल्या बऱ्याचशा लोकांना मी भेटलो, त्यांच्याशी बोललो, तर त्यांचे काय एक्सपेक्टेशन आहे. ते लोक तिथंच जातात जिथं ज्या शहरामध्ये, ज्या जिल्ह्यामध्ये शांतता व सुव्यवस्था आहे, कायदा जिथं काम करतो, अशा ठिकाणी ह्या अशा मोठमोठ्या कंपन्या इन्व्हेस्टमेंट करतात. म्हणजे त्यांचं दैनंदिन जीवनमान जे आहे ते विस्कळीत होऊ नये. त्यांचा जो बिझनेस आहे ऑल ओव्हर वर्ल्ड तो विस्कळीत होऊ नये. तसंच तुम्ही छोटे व्यापारी असतात किंवा इथले आपले प्रतिष्ठित सगळे पॉलिटिशियन्स आहेत, ही जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे की आपल्या शहरात कायदा आणि सुव्यवस्था ही राहावी. मला असं वाटत नाही की दोन व्यक्ती आसपास बसतात, तुमच्यातच खूप सारे व्यवहार होत असतील. आणि मला असं वाटत नाही बिलकुल की आपण कुठून हे जात किंवा धर्म हे कुठं मध्ये आणून आपला बिझनेस करतो. आहे का असं काही? थ्रू आउट कोणाला काही विकतं तर हे बघत नाही की हा कोणत्या जातीचा, याला माल विकू का नको किंवा याच्याकडून माल विकत घेऊ का नको. तुमचा फर्स्ट एंड जो तुमचा सप्लायर आहे तो कोणता सप्लाय करतोय, त्याच्यामध्ये कोणत्या धर्माचे, जातीचे लोक काम करतायत, ही बाब बघितली जाते का? नाही. कुठं ना कुठं आपलं सर्वांनी आज हे विचार मंथन करण्याची वेळ आलेली आहे की समाजात जो तेढ निर्माण केला जात आहे ती सामान्य माणसाच्या कुठेतरी कामाची आहे का? मला बिलकुल असं वाटत नाही. कारण मी सुद्धा याच शहरात वाढलेलो आहे. या शहरातल्या प्रत्येक गल्लीत मी फिरलेलो आहे. शहरातले बरेचसे लोकांना मी ओळखतो. प्रत्येक जाती धर्माचे लोक मित्र आहेत आणि आम्हाला कधीही कोणाच्या जाती धर्माबद्दल अशी भावना कधीही आमच्या मनात निर्माण झालेली नाही, आम्ही होऊ दिली नाही. तर माझी आपल्या सर्वांना एकच विनंती राहील की आपल्या सोबत आपले जेवढा जनसमुदाय आहे, आपल्या संपर्कातील लोक आहेत, आपल्या संपर्कातील जे युथ आहेत, स्पेशली ते सगळ्यात पहिले भडकणारा वर्ग असतो युथ. त्यांना छोटंसं काही व्हॉट्सअपवर काही पण टाकलं, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, ते लगेच त्यांचं ते ज्ञान प्रबोधन होतं त्यांना आणि ते काहीतरी करायला लगेच तयार होतात. तर हे चुकीच्या लोकांचा जो अजेंडा आहे, जे काही पसरवलं जात आहेत मेसेज आहे, अशा मेसेजमुळं अचानक आपल्या शहराची शांतता व सुव्यवस्था भंग होऊ नये एवढीच माझी एक इच्छा आहे. त्यासाठी मी अशा प्रत्येक पोलीस स्टेशनला आता ह्या मीटिंग कंडक्ट करणार आहे. आणि आपण जो व्यापारी वर्ग आहे, तिथले पॉलिटिशियन्स आहेत सगळे, या सगळ्यांची जबाबदारी मला असं वाटतं की आमच्यासोबत तुमची सुद्धा तेवढीच आहे. आम्ही एक प्रशासन म्हणून, एक शासनाचा एक अंग म्हणून आम्ही काम करत आहोत. पण सगळ्यात मोठा जो संपर्क असतो व्यापारी वर्गाचा असतो, पॉलिटिशियन्सचा असतो. तुम्हाला रोज 1000-1500 लोक तुमच्याकडे तुमच्या दुकानामध्ये येऊन जातात. तर कुठे ना कुठं हा एक आपुलकीची भावना, एक इन्सानियत की भावना ही सगळ्यांच्या मनामध्ये बिंबवणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य असं मला वाटतं. तुमचे पण बरेचसे प्रॉब्लेम असतात व्यापारी वर्गांचे,
कधीतरी पोलिसांची आपल्याला आवश्यकता असते, कुठेतरी काहीतरी भांडणं होतात. असं तरी होतंय का की पैठण गेटला गुलमंडीला रोज भांडणं होत आहेत? लोक येतील का तुमच्याकडे? येणार आहे का? पैठण गेटला दंगल झाली, गुलमंडीला दंगल झाली, असं असल्यावर तुमचे व्यापार ठप्प होतील. तर कुठं ना कुठं ही आपली सगळ्यांची सामाजिक बांधिलकी आहे की प्रत्येकाला आपण हा मेसेज स्प्रेड करावा की आपल्या थ्रू की बाबा की आपण सगळे एक आहोत, एक संघ आहोत आणि काहीही झालं तरी आम्ही एकजुटीने राहू. तर कृपया असे काही मेसेजेस पसरत असतील तर तुम्हीच आमचे एक कान आहात, आमच्यासाठी एक ऍडिशनल हँड आहात की अशी काही गोष्ट तुम्हाला जर कळाली कुठून की असे चुकीचे मेसेज पसरवले जात आहेत, लोक इथं विनाकारण गोळा होत आहेत, युथ विनाकारण गोळा होत आहेत, तर सगळ्यात पहिलं ते पोलिसांचं ऐकण्याच्या पहिले ते तुमचं ऐकतात. आम्ही पोलीस समोरून उभं राहिल्यापेक्षा तुमच्यातल्या व्यक्तींना तुम्ही स्वतः समजावलं तर ते जास्त ऐकतात. पोलीस समोर आले की ते लाठीकाठी घेऊन किंवा दगड घेऊन पोलिसांवर मारणं हा प्रकार सर्रास आता नागपूर दंग्यामध्ये पण आपण बघितला. तर तसला काही प्रकार आपण आपल्या शहरात होऊ नये ही मी एवढीच एक अपेक्षा व्यक्त करतो. आपण जर बघत असाल की मागच्या काही काळात या शहरामध्ये दंगल सदृश्य परिस्थिती झाली होती, त्याच्यामुळे आपलं सगळ्यांचं नुकसानच झालेलं आहे. कुणाचं काही चांगलं तर झालेलं नाही त्याच्यामधून. तर असा अजेंडा कधीच आपल्या शहराला पुढे नेणार नाही, आपल्या जिल्ह्याला पुढे नेणार नाही. जे काही मोठमोठ्या इन्व्हेस्टमेंट आलेल्या आहेत तिथल्या, त्याच्यामधून तुमच्या व्यापाराला कुठेतरी चालना मिळणार आहे, तुमचं शहर प्रगतीपथावर जाणार आहे. म्हणजे स्पेशली जे पॉलिटिशियन्स आहेत त्यांच्यासाठी की तुमच्या शहराची प्रगती झाली तर तुमच्या टॅक्स सिस्टम मध्ये वाढ होईल. तुमचा जो अजेंडा आहे की शहरात काहीतरी चांगलं करावं, शहराची प्रगती करावी, हाच एक उद्देश असतो प्रत्येक पॉलिटिशियन्सचा. तर तो जो उद्देश आहे तो कुठेतरी असे व्यापार आल्यावर इथला क्राईम रेट आपोआप कमी होईल. इथले जे युथ आहेत, जे यंग आहेत ब्रिगेड, आपले सगळे पुढची पिढी आहे जी भारताची, ती कुठे कुठे त्यांना रोजगार मिळेल. तर रोजगार नाही मिळाला तर काय होईल? कुठेतरी ते रस्त्यावर उभं राहत आहे, कुठेतरी मुली छेडणार, कुठेतरी काहीतरी रिकामे कामं करणार, रिकामे उद्योग करणार. या अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या कमी होतात. तर कुठेतरी आपल्याला अल्टिमेटली माणसाला सुख आणि शांती पाहिजे. या अशा फॉल्स अजेंडांना बळी पडून आपण आपलंच नुकसान करून घेत आहोत. तर कृपया माझी अशी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण आमचे कान आणि आमची जीभ, आमचं तोंड आपण व्हावे की आमचा जो अजेंडा आहे या पोलीस प्रशासनाचा, छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस दलाचा, तो आपण घरोघरी लोकांपर्यंत पोहोचवावा. काही झालं, काही आढळलं आपल्याला की काहीतरी होणार आहे, घडणार आहे, ज्याच्यामुळे शहराचं नुकसान होईल, दंगल सदृश्य परिस्थिती झाली आहे किंवा लोकांमध्ये काहीतरी चुकीचा मेसेज चाललाय, लोक उगाच गप्पा मारत उभे, त्याच्यातूनच या गोष्टी पसरतात. 10 लोक उभे राहिले, एकाने ते व्हॉट्सअपचं काहीतरी मोबाईल काढलं, हे देखो ऐसा हो रहा है, हे बघ असं होतंय, लगेच इकडून 40-50 तिकडून 40-50 येणार, जमा करणार, संपला तुमचं. 15 दिवस तुमचा बिझनेस ठप्प. आणि हाच मेसेज तुम्ही आज ग्लोबल मॅपवर आहात. हे शहर ऐतिहासिक शहर आहे, या महाराष्ट्राची ही राजधानी आहे, टुरिझम कॅपिटल आहे. आपल्याकडे एलोरा आहे, अजंता आहे. 1991चा डेटा मला जो आठवतोय तो सांगतो तुम्हाला. 1991ला कुठेतरी 1 लाखाच्या वर फुटफॉल होता फॉरेनर्सचा. आणि मी या शहरात वाढलोय, मी बघितलं की सर्रास एवढे फॉरेनर इथे फिरायचे. आज तुम्हाला ते दिसत आहेत का? नाही. का नाही दिसत? त्याला कुठेतरी आपण सगळे जबाबदार आहोत. आपण आपल्या पायावर कुऱ्हाडी मारून घेतलेली आहे. ह्या शहराला यापुढेही शांत ठेवणं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. शहर शांत तर ते तुमची इन्व्हेस्टमेंट जी या जिल्ह्याला येते, अल्टिमेटली त्याचा फायदा या शहरालाच होणार आहे. तुम्ही स्वतः बघसाल की त्या शहरात किती आमूलाग्र बदल मागच्या 5 वर्षात झालेला आहे. मी स्वतः याचा विटनेस आहे. म्हणजे 5 वर्षापूर्वीचं शहर आणि आत्ताच्या शहरात निश्चितपणे खूप फरक आहे. तुम्ही बघसाल की भरपूर सारे नवीन रेस्टॉरंट्स आलेत, ते पण पुण्या मुंबईच्या धर्तीवर. बरेचसे चांगले रिक्रिएशनल फॅसिलिटीसाठी आता ते जपानीज लोक आले. आपल्याकडे 2 गोल्फ कोर्स माहिती का तुम्हाला? मोठ्या मोठ्या शहरांमध्ये गोल्फ कोर्सेस नाहीयेत. त्यांचे खास स्पेशल अट्रॅक्शन होतं गोल्फ कोर्स. जे मोठ्या मोठ्या शहरांमध्ये एक गोल्फ कोर्स नाही, अशा ठिकाणी आपल्याकडे आज इथे 2 गोल्फ कोर्स अवेलेबल आहेत आपल्या शहरामध्ये. तर ही आपल्यासाठी सगळ्यांसाठी खूप अभिमानाची बाब आहे. आणि अशा गोष्टी टिकवून ठेवल्या
तर चिरंतन काळापर्यंत आपल्या सर्वांना, आपल्या पुढच्या पिढीलाही बिझनेस करणं इथं सोपं जाईल. आपल्या पॉलिटिशियनला इथल्या शहराचा विकास करणं खूप सोपं जाईल. तर कृपया आमची सर्वांना तुम्हाला एवढीच विनंती आहे की सर्वांनी आपण एक राहू आणि आपण आमचा मेसेज लोकांपर्यंत पोहोचवा आणि काही आढळल्यास आम्हाला कृपया आपण कळवा, हीच माझी अपेक्षा आहे. भाऊ काय बोलायचं का? भाऊ कधीच बोलत नाही. भाऊ फक्त आवाज वाढला की आवाज कमी करतात. जिथं बसले तिथं सगळं बंद होतं. भाऊ आमच्यासाठी खूप एक आधार आहे की काही झालं तर आम्हाला माहिती आहे आमच्याकडे भाऊ उभं राहणार. आणि दुसरी गोष्ट, मी तर आल्यापासून हेच म्हणतोय की या शहरात तसलं काही मी होऊच देणार नाही जोपर्यंत मी आहे इथं. आणि आतापर्यंत मागच्या 1.5 वर्षात मी झालेत मला इथं, आम्ही थोडीशी गोष्ट कुठे झाली तर क्विकली रिस्पॉन्स दिलेला आहे. बऱ्याचशा गोष्टी सामान्य माणसांपर्यंत पोहोचत नाही, पण रातोरात ते आम्ही निपटून टाकत असतो. त्या अशा गोष्टी असतात का आम्ही सामान्य माणसापर्यंत त्या येऊ देत नाहीत. पण बऱ्याचशा गोष्टी ज्या फ्लेअर अप होऊन मोठ्या प्रमाणात काहीतरी हानी होऊ शकत होती, त्या बऱ्याचशा गोष्टी आम्ही तात्काळ तिथल्या तिथे रातोरात त्या संपवल्या होत्या. आणि आतापर्यंत तरी 1.5 वर्षात माझ्या असल्यापर्यंत तर आम्ही कधी काही होऊ दिलं नाही. त्याचा अर्थ आहे की कुठेतरी आम्हालाही आपल्याबद्दल, मी तर या शहरातला आहे पण आम्हालाही सगळ्यांना क्रांतिचौक PI बरेचसे मी बघतो की ते फिरत असतात तिकडं तिकडं, तुम्ही ओळखत असाल की ते आपुलक्या आणि जिव्हाळ्याने तेवढंच काम करतात. शेवटी आमचं जे काम आहे निश्चितपणे आम्ही करणार. कोणी असा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केलाच तर आम्ही समर्थ आहोत. म्हणजे मी ओपनली बोलतो, मला 5 मिनिटंही लागणार नाही. शहरात कोणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रयत्न निर्माण केला, मला 5 मिनिटंही लागणार नाही. हे मी आज ओपन प्लॅटफॉर्मवर बोलतोय. पण निश्चितपणे आपल्या सर्वांची साथ असली तर आपण असा प्रश्नच उद्भवू देणार नाही, हे निश्चित आहे. तर मला आपल्या सर्वांची, आमच्या पूर्ण पोलीस दलाला आपल्या सर्वांची साथ अपेक्षित आहे. आपल्याही काही प्रश्न असतील तर बिनधास्तपणे DCP झोन 1 कार्यालय माझं नागेश्वरवाडीला आहे. कुणाला काही प्रॉब्लेम असतील तर निश्चितपणे एक भाऊ म्हणून, लहान भाऊ म्हणून तुम्ही कधी पण माझ्याकडे येऊ शकता. आणि काही प्रॉब्लेम असतील तर आय विल बी रेडी टू हँडल 24/7. तर जास्त बोलत नाही, आपला अमूल्य वेळ आहे आता, म्हणजे संध्याकाळची वेळ आहे, सगळ्यांचं बिझनेसचं मार्केट आहे आणि बाकीचे आपले कामं असतील. तर कुणाला काही बोलायचं असलं तर यस प्लीज. सर मैं एक मुसलमान हूँ, मैं देश का नौजवान हूँ, पर जब मैं मेरे घर पे जाकर टीवी देखता हूँ तो टीवी के अंदर सिर्फ हिंदू मुस्लिम चलता है. मैं टीवी नहीं देखता. और जब ये जो नागपुर के अंदर आग लगी, तो ये आग लगाने के अंदर सबसे बड़ा अगर कोई दोष होगा तो मीडिया हाउसेस का दोष है. तो आपने जैसा हम सबको बुलाए हुए, तो हमारी रिक्वेस्ट है कि आप दिल्ली के अंदर पूरे मीडिया हाउसेस को बुलाओ और उनको एक बात बोलो कि हिंदू मुस्लिम का बंद करो. तो क्या हो उसके अंदर सर कि हम जब तक वो टीवी देख रहे, थोड़े न्यूज चैनल देख रहे, तो उसमें सिवाय हिंदू मुस्लिम को कुछ भी नहीं. और हमारी कम्युनिटी को बेमतलब बदनाम करने की उसके अंदर पूरी कोशिश है. फिर हम नौजवान कब तक बर्दाश्त करें? आप बोलिए. मैं यही बोल रहा हूँ. रिक्वेस्ट है सर कि मीडिया हाउसेस के ऊपर कहीं तो भी लगाम लगनी चाहिए. जैसे आपने बोल दिया मैं 5 मिनट सब सीधा कर दूंगा, तो आप चाहे तो कायदा तो हमारे ऊपर भी है, तो कायदा मीडिया हाउसेस के ऊपर भी लगना चाहिए. वो कायदा मीडिया हाउसेस के ऊपर क्यों नहीं लगता सर? जी बिल्कुल. इसलिए एक बात की, इस खतर से आपको गिरा के देखा जा रहा है इन दिनों के अंदर कि हमको ऐसा लगता कि हमने देश में रहना, ये देश छोड़ के जाना. आपकी मालूमात के लिए सर, औरंगाबाद से 130 लोगों ने देश छोड़े ये 2025 के अंदर. पहले तो आप उसका डाटा एक बार चेक कर सकते हैं आपके. तो ऐसी घटना नहीं चाहिए सर, क्योंकि हम भी देश के लोग आए, हमारा भी समान उसमें कायदा है पूरा हमारा भी. फिर हमारे साथ ऐसा जुल्म क्यों? जब हम टीवी देख रहे थे वो, और एक ही मीडिया हाउस है, मतलब जो मीडिया हाउस है पूरा 4-15-20 चैनल का, वो कंटिन्यू टारगेट कर रहा मुस्लिम्स को, कंटिन्यू. और उसको मतलब कहीं भी ब्रेक तो लगना चाहिए ना सर, और ब्रेक उस पर पुलिस की लगेगी, कानून की ब्रेक लगेगी. तो इतना ओपनली आपने उनको छोड़ दिया है. और देखिए हिंदुस्तान के अंदर 50 अफगान की जाती है, हमारे साथ ये जुल्म क्यों? और हमने जुल्म कब तक बर्दाश्त करना सर? एक लिमिटेशन रहती है सर बर्दाश्त करना. देखिए थैंक यू सर. देश के अंदर क्या हो रहा है उसकी जिम्मेदारी हमारी नहीं है. मैंने वही बोला, मैं तो टीवी नहीं देखता, मैं तो न्यूज देखता ही नहीं. अपना काम छोड़ के कोई निगेटिविटी फैला रहा है, मैं वही बोल रहा हूँ, कोई अगर ऐसा निगेटिविटी फैला रहा है, नाम नहीं लेंगे हम किसी का, कोई निगेटिविटी फैला रहा है, हमने देखना ही क्यों है. मैं इसलिए स्टार्ट ही यहाँ से किया कि क्या आप ये देख के बेचते हो आपका माल कि वो किस धर्म का है.
या किस आप जो माल उठाते हो कहीं से, क्या वो देख के लेते हो किस धर्म का है? जब आपको फर्क नहीं पड़ रहा तो कोई कुछ टीवी पे बोल रहा है, ऐसा टीवी देखो ही मत। दूसरी बात, मैं तो नहीं देखता हूँ, इतना नेगेटिविटी मैं नहीं लूंगा। भारत देश में उधर कौन क्या कर रहा है, कौन क्या बोल रहा है टीवी पे, इससे हमें मतलब नहीं होना चाहिए, मुझे ये लगता है। हमारे घर के अंदर है ना, और हम तो वो चैनल ही मत लगाओ। नहीं सर, आप पूरे न्यूज़ चैनल तो देख लो सर। अगर एक और मैं कोई न्यूज चैनल नहीं देखता। अगर कोई मेरी बात से अगर कोई न्यूज चैनल गलत है तो आप टीआरपी उसका आप देखोगे नहीं तो उसका टीआरपी डाउन हो जाएगा। उनको भी तो मैसेज जाना चाहिए कि आप गलत दिखा रहे हो या सही दिखा रहे हो। आप टीआरपी से टीवी चलता है, आप वही देख झूठ कोई फैला रहा है। अगर जो लगाम उन पे लगना चाहिए सर। नहीं, हम ये डिबेट यहाँ नहीं कर सकते। आप डीसीपी के हैं, ये आप कम से कम ये मैसेज ऊपर भी दे सकते हैं ना। बिल्कुल बिल्कुल, ये डिबेट की हाँ सर। डिबेट का वक्त नहीं है, ना ही हम दोनों की डिबेट से कुछ हल होने वाला है। पर हम क्या अच्छा कर सकते हैं, हाँ। उससे चीजें हल होगी, ये मेरे को लगता है। इसलिए मैंने शुरुआत ही वहां से की ये थी। कंसर्न नहीं है, लेकिन ये सच्चाई है। ये बात का कंसर्न मैंने ये बोला कि दिस इज नॉट अ प्लेटफॉर्म टू डिबेट। हम यहाँ डिबेट करने को नहीं बैठे। हम अपना शहर की, मैं इस शहर की बात कर रहा हूँ, देश और दुनिया की बात ही नहीं कर रहा हूँ। हम अपने शहर में 1.5 साल अमन शांति रही, कुछ हुआ, मैं मेरी बात कर रहा हूँ। उसके पहले क्या हुआ मुझे नहीं पता, मुझे पता है, मुझे पता है इसके पहले क्या हुआ। ठीक है, इस शहर से उतना मैं ताल्लुक रखता हूँ, उतना प्यार रखता हूँ, इसलिए मैंने होने भी नहीं दिया। ये भी आपके मालूमात के लिए मैं बता रहा हूँ। मैं कहीं ओपन प्लेटफॉर्म पे आके ये नहीं बता सकता। बट मेरा जिस डेट पे मैंने ज्वाइन किया है, उस डेट से लेके आज तक एक भी ऐसा वाकया नहीं हुआ जहाँ पे मैं 5 मिनट में नहीं पहुंचा। वहां पे हमारे पीआई बाद में है, मैं पहले जाके पहुंच के निपटा के। अब ये बात बोलने लायक है नहीं, बोलना भी नहीं चाहिए। मैं मेरा काम बहुत अच्छे से कर, मैं ये बोल रहा हूँ, मैं मेरा काम बहुत अच्छे से बखूबी कर रहा हूँ। मेरा काम है आपका काम करना, वो मैं अच्छे से कर रहा हूँ। मैं यही एक्सपेक्ट कर रहा हूँ, हमारा जो काम है वो हम करें। बाकी दुनिया में क्या हो रहा है हमसे कुछ लेना देना नहीं। इस शहर को अमन और शांत रखना वही हमारा काम है, और वो हम सब मिलके बखूबी करेंगे, इतना ही हमारा काम है। आप आसपास बैठे हो, एक दूसरे को जानते हो, अब वही है। तो कौन क्या गलत फैला रहा है उनसे कुछ लेना देना ही नहीं हमको। गलत कुछ भी बोले, हम हमारे यहाँ पे बैठे हैं, खड़े हैं, तो कुछ है ही नहीं। मैं वही बोलने के लिए आ रहा हूँ। और कोई ऐसा बाहर से आके हमारे बीच कोई गंदगी फैलाएगा भी नहीं, और फैला भी नहीं सकता, और फैलाएगा तो हम खड़े। मैं इतना बोलूंगा, मैं जब भी जाऊंगा, जाने तक कोई कोशिश करके देख ले, और कोशिश करेगा भी तो भी 5 मिनट, ये मैं बोल रहा हूँ। कल भी हमने रूट मार्च आयोजित किए काफी सारे। उस दिन भी मैं मतलब जब नागपुर में कुछ वाकया हुआ, उस दिन मैं बुड्डी लेन पे कुछ खुसर फुसर हो रही थी, मैंने एक भी पुलिस का स्टाफ नहीं लिया। मेरा एक वो गार्ड था, मैं अकेला घूमा बुड्डी लेन में, पर्पस के साथ मैं घूमा कि प्रशासन सभी के साथ है और कोई बायस नहीं है, इसलिए मैं अकेला घूमा। ऐसा कोई नहीं करता साहब। बुड्डी लेन में आके पूरा हिस्ट्री देख लीजिए, ऐसा इस लेवल का रैंक का ऑफिसर आके अकेला घूम रहा है, ऐसा नहीं होता यूनिफॉर्म में। तो वो बात मेरे को बुड्डी लेन से दिखी। वहां हर धर्म मजहब का आदमी बुड्डी लेन पे खाना खाने को आया था, सब धर्म के आदमी थे वहां पे। तो मुझे नहीं लगता ऐसी कोई बात है। और जो कोई फैलाने की कोशिश कर रहा था वहीं दब गए। उस रात गर्मा गर्मी थी साहब बुड्डी लेन में, वो मैं घूमा तो सब लोग इकट्ठा हो गए वहां पे आके, और ये विश्वास उनमें आया कि ऐसा कुछ नहीं है। नहीं तो उस टाइम में हमारे यहाँ भी कुछ हो सकता था, जो कि नहीं हुआ। आपकी प्रेजेंस में तो समझ नहीं, तो जो कि नहीं हुआ, मैं ये बोलना चाह रहा हूँ। उसके बाद हम कंटिन्यूसली सारे एरिया में, सारे हिंदू एरिया में, सारे मुस्लिम एरिया में, सब तरफ हम रूट मार्च कंडक्ट करें। हमारे सीपी साहब भी हमारे साथ शामिल हो रहे हैं। आज भी एक रूट मार्च होगा, पूरे आपके मार्केट से जाएगा। तो ये कहीं ना कहीं ये विश्वास आप में जगाने के लिए कि हम सभी के साथ है, और कुछ इधर के 5-50 उधर के 5-50 आके शहर का माहौल खराब नहीं कर सकते। आप जाने वाले हो क्या, किसी दंगा हुआ, कुछ हुआ, तो हम लोगों आम इंसान में से कोई नहीं जाता है। वो कुछ 5-50 होते हैं, वो कहाँ से आए होते पता नहीं है, वो आके निकल जाते हैं। ऐसे लोगों को हमने घुसने ही नहीं देना है।
और कोशिश भी करेंगे तो आप सब लोगों के साथ मिलकर हम उसको नेस्तनाबूद कर देंगे, यही विश्वास दिलाना है। तो ये डिबेट का वक्त नहीं है, ये काम करने का वक्त है। चलिए शुक्रिया आप सब लोग यहाँ पे आए, मतलब मुझे बहुत खुशी हुई कि कुछ लोग फॉलो कर। एक रिक्वेस्ट थी जी। पैठानगढ़ गुरमंडी में क्या होता है, एक मुस्लिम समाज का हमारा जो है ना सर, और रात में लेट उठते हैं, दिन में लेट उठते हैं, रात तक ज्यादा देर तक जाते हैं, और 12 बजे बंद हो जाती है, तो बहुत टाइमिंग बढ़ा दी कि सर तो बहुत अच्छा है। बात करते हैं ये साहब के साथ बात ये 10 दिन जाएगा सर, ये साहब के साथ ठीक। क्या मैसेज चाहिए आप? आज छत्रपति संभाजीनगर शहर में क्रांति चौक पुलिस स्टेशन के एरिया में सभी व्यापारीगण और सारे यहाँ के नगर सेवक, सारे पॉलिटिशियन और सारे यहाँ के जो अच्छे लोग हैं, शांतता कमेटी के लोग हैं, उनको यहाँ पे बुलाया गया था। इनके साथ मीटिंग ली गई और हमारा छत्रपति संभाजीनगर पुलिस का, शहर पुलिस का यही सबको दरख्वास्त है, ये मैसेज है कि हम सब लोग इकट्ठा मिलजुल के एक साथ रहेंगे और तभी हम इस शहर में शांति और अमन बरकरार रख पाएंगे। सभी से दरख्वास्त है आप लोगों से कि कोई भी गलत कोई मैसेज फैलाता है, कुछ गलत जिससे हमारे शहर का नुकसान हो, ऐसी कोई हरकत करने जाता है, तो सभी से दरख्वास्त है कि आप तुरंत हमें इत्तला कीजिए पुलिस को और हम उस पर कार्रवाई करेंगे। थैंक यू। टाइम के लिए कुछ बताएंगे बढ़ाने में तो वो बात करते हैं, हम सभी से डिसाइड करेंगे। जो लोग ट्रैफिक होता है जो उसके लिए क्या करेंगे? उसके लिए हम नियोजन कर रहे हैं, ट्रैफिक डिपार्टमेंट के डीसीपी से बात करेंगे।